नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। संख्याबळाचे समीकरण अवघड असतानाही विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आपले सगळे उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला धक्का दिलाय। लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या मानहानीकारक पराभवानंतर हा विजय नक्कीच फुंकर घालणारा ठरला आहे। खरे तर 3 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणाऱ्या महाविकास आघाडीकडे स्वतःचे 67 इतके संख्याबळ होते आणि केवळ 2च आमदारांना आपल्या बाजूने त्यांना वळवायचे होते। तुलनेत हे काम अधिक सोपे होते। शिवाय बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, MIM यासारखे पक्ष महायुतीला मतदान करण्याची शक्यता खूपच कमी होती। त्यामुळे पडणारा उमेदवार महायुतीचाच असेल आणि त्यातही अजित पवारांच्या एका उमेदवाराला पराभवाचा धक्का बसेल असंच बोललं जात होतं। अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याच्या चर्चा देखील समोर येत होत्या। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवारांकडच्या काही आमदारांनी आपली भेट घेतल्याचे म्हटले होते। पुढच्या विधानसभा निवडणुकीतील गणित लक्षात घेऊन आपल्याला सुरक्षित करण्यासाठी दादांकडचे काही आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्याचे प्रत्यंतर विधान परिषद निवडणुकीत येईल अशी चर्चा होती। शरद पवारांचा विश्वास जिंकण्यासाठी हीच एक चांगली संधी या कथित बंडखोर आमदारांकडे असल्याचा तर्क देखील समोर केला जात होता, परंतु तसे काहीच घडले नाही। उलट अजित पवार गटाची संख्या पाहता त्यांना या निवडणुकीत बाहेरच्या 5 आमदारांनी मदत केल्याचे दिसून आले। याचा अर्थ मागच्या प्रमाणेच याही वेळी फडणवीस आणि कंपनीने अगदी योग्य नियोजन करत विरोधकांना धक्का दिला असं दिसतंय। महायुतीच्या या विजयाने महायुतीतील 3ही पक्षांचे मनोबल नक्कीच वाढले आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिक सकारात्मक ऊर्जेने महायुती लढेल। अर्थात विधानसभेत जनतेचे मतदान असते आणि जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी महायुतीला खूप अधिक परिश्रम करावे लागणार आहेत, हेही तितकेच खरे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।